देशामध्ये कांद्याचा दर 59% वाढलेला आहे। दर नियंत्रणासाठी आता नाशिकमधून कांदा एक्सप्रेस निघणार आहे। नाशिकमधून प्रमुख बाजारपेठांपर्यंत हा कांदा पाठवला जाणार आहे। लासलगावातून आज 840 टन कांदा दिल्लीला पाठवला जाईल। देशामध्ये कांद्याचे दर 59% वाढलेले आहेत। आता बाजारातील दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केलेत। त्यासाठी नाशिकमधून देशभरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये ट्रेनने कांदा पाठवला जाणार आहे। त्यासाठी कांदा एक्सप्रेस गाडी चालवली जाणार आहे अशी सध्या माहिती मिळते। तर सध्या कांद्याच्या दराने सुद्धा उसळी घेतलेली आहे आणि त्यामुळे कांद्याचे दर देशभरात 59% वाढलेले आहेत आणि त्यामुळे आता नाशिकमधून बाजारपेठांमध्ये संपूर्ण देशभरात कांदा पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे कांदा एक्सप्रेसमधून संपूर्ण देशामध्ये हा कांदा पोहोचवला जाईल। दर नियंत्रणासाठी हे पाऊल उचललेलं आहे। भाव नियंत्रित ठेवण्यासाठी नाफेड आणि एनसीएफच्या माध्यमातून 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं, परंतु ते 1 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी होऊ शकलेले आहे। आणि आज जे काही बाजारभाव आहेत ते कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने लासलगावमधून साधारणतः 850 टन कांदा हा दिल्ली येथे पाठवण्याची तयारी सुरू झालेली आहे। उद्या सकाळी साधारणतः 21 बॉक्स या ठिकाणी लोड होणार आहे आणि ट्रेनच्या माध्यमातून तो कांदा दिल्ली येथे पाठवला जाणार आहे।